या कंपनीचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन काय होतं माहिती आहे का? त्यांचा कमिशन प्लॅन. सुरुवातीला छोटा कमिशन दिला जायचा, पण जसं जसं तुम्ही वरच्या रँकला जात होता तसं कमिशन वाढत जायचं. या कंपनीचा कमिशन सिस्टम थोडा वेगळा होता आणि तिथेच लोक अडकले. कमिशन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटवर नाही, तर कंपनी जे प्रॉफिट दाखवत होती त्यावर दिला जायचा. उदाहरण बघा, ते एखाद्याने 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि कंपनीने महिन्याला 10% प्रॉफिट दाखवला, म्हणजे प्रॉफिट झाला 10,000 रुपये टोळे. आता ह्याच 10,000 वर कमिशन दिला जायचा. या कंपनीचा सगळ्यात डेंजरस भाग कोणता होता माहिती आहे का? त्यांचा कमिशन पर्सेंटेज. एबीपीला मिळायचा 20%, एएफपीला मिळायचा 30%, एमएफला मिळायचा 36%. तुम्ही जितके जास्त लोक ऍड कराल तितकं तुमचं इन्कम वाढेल. ही एक लाईफ टाईम अर्निंग ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणून लोकांनी नातेवाईक, मित्र सगळ्यांना यात आणलं. आणि या स्कॅमचा सगळ्यात वाईट परिणाम कुठे झाला माहिती आहे का? खूप लोकांनी याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी समजून स्वतःच्या मुलांना पण यात एजंट बनवलं. त्यांना वाटलं आपल्या मुलांचं फ्युचर सिक्युअर होईल. काहींनी तर सेव्हिंग्स, लोन सगळं ह्यात टाकलं. सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं, पण जेव्हा सिस्टम कोसळला तेव्हा हजारो कुटुंबांचं नुकसान झालं. पैसे गेलेच, पण त्याहून जास्त मेंटल प्रेशर वाढला. काही लोक खूप स्ट्रेस आणि डिप्रेशनमध्ये गेले. आणि तेव्हा समजलं गेलं ही ऑपॉर्च्युनिटी नव्हती. जास्त कमिशन सुरुवातच्या एजंटला मिळालं, जे की कोर एमएफ म्हणून होते. त्याचे कमिशन हे महिन्याला 30 लाखापासून ते 1 करोड होते. त्यांनी यात खूप पैसा कमवला. एजंट लोकांना टार्गेट आणि वर्ल्ड टूर सारख्या गोष्टी दाखवल्या आणि लोकची इन्व्हेस्टमेंट वाढवायला लावली. असा होता कमिशनचा प्लॅन.